नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लीना अभिजित कपाटे गोखले एज्युकेशनच्या श्री जयराम भाई हायस्कूलमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज आपण इयत्ता 9वीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ क्रमांक 7 परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह या पाठातील उजळणी म्हणून काही मुद्दे महत्त्वाचे जे आहेत ते आज आपण या भागामध्ये बघणार आहोत। पाठ आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह। यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय? कार्बन चक्र। आता हे जे कार्बन चक्र आहे ते कसं चालतं आणि त्यातील महत्त्वाचे घटक कोणते कोणते आहेत हे आज तुम्हाला या चित्राद्वारे बघा, झाड दिसते, सेंद्रिय कार्बन त्यामधून बाहेर पडत असतो। हा कार्बन जो आहे त्यामध्ये कार्बोदके असतात आणि त्याचं सेंद्रिय अपघटन या वनस्पतींद्वारे सूर्याच्या प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा होत असतं। आणि त्यानंतर प्राणी दिसत आहे तुम्हाला, तर ह्या प्राण्यांचं श्वसनाद्वारे ऑक्सिजन हा शोषला जातो आणि कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो बाहेर टाकला जातो आणि या प्राण्यांचा वेस्टेज किंवा टाकाऊ पदार्थ आहे त्यामधूनच जीवाश्म इंधन तयार होत असतं आणि प्राण्यांनी टाकलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे उच्छ्वासावाटे तो वनस्पती शोषून घेतात आणि वनस्पतींच्या श्वसनाद्वारे ऑक्सिजन हा हवेमध्ये मिसळतो आणि तो जो ऑक्सिजन आहे पुन्हा सजीव घेत असतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू, कारखान्याचं चित्र दिसतंय बघा, तर त्या कारखान्यांमधून निघणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे धुरासारखा, तो नुसताच कारखान्यातूनच निघतो असं नाही, तर वनस्पतीसुद्धा आपल्या प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा हा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतात आणि तो कार्बन डायऑक्साईड वायू या कारखान्याद्वारे किंवा रस्त्यावरील वाहनं असतात त्यांच्या धुराद्वारे सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायू मोठ्या प्रमाणात हवेमध्ये मिसळत असतो आणि त्याचा दुष्परिणाम तुम्हाला माहितीच आहे की वैश्विक तापमान वाढ, ग्लोबल वॉर्मिंगसारख्याही समस्या निर्माण होत आहे आणि त्यामुळे ओझोनचा पृथ्वीचा थर जो आहे तो कमी होताना आपल्याला दिसतोय। भयंकर असे तापमान वाढ आणि त्याचा परिणाम सजीवसृष्टीवर, पृथ्वीवरील सजीवसृष्टीवर होताना दिसतोय। तर हे जे चक्र आहे हे सदैव चक्राकार गोलाकार मार्गाने सतत चालू असतं आणि वनस्पतींद्वारा जो ऑक्सिजन बाहेर टाकला जातो तो सजीव आपल्या श्वसनासाठी वापरतात। त्याचबरोबर तुम्हाला बाजूला पाणी दिसते, त्या पाण्यामध्येही मिक्स होत असतो आणि असं ऑक्सिजन मिश्रित पाणी सजीव आपल्या आहारामध्ये आणि रोजच्या दैनंदिन आहारामध्ये त्याचा उपयोग करतो, तसंच पिण्यासाठीही त्या पाण्याचा उपयोग करत असतो। कारण सजीवांच्या शरीरात 70% इतकं तर शरीर हे पाण्यानेच भरलेलं असतं, म्हणून पाणी हे जीवन म्हटलं जातं। तर असं ऑक्सिजन मिश्रित पाणी आपल्याला या वनस्पतींद्वारेच मिळत असतं, कारण वनस्पती सर्वात महत्त्वाचा घटक हा ऑक्सिजन हवेमध्ये सोडत असतात आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे की ज्याच्यामुळे प्रदूषण होतं असा कार्बन डायऑक्साईड वायू मात्र ते आपल्या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी तुम्हाला दिसतंय सूर्यप्रकाश डाव्या कोपऱ्याला सूर्यप्रकाश आहे आणि वनस्पती काय करताय, तो कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी ते सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा मग ते स्वतःचं अन्न तयार करतात। असे हे चक्राकार मार्गाने चालणारी जी क्रिया आहे त्यालाच काय म्हणतोय आपण इथे? कार्बन चक्र। आलं लक्षात? हे महत्त्वाचा टॉपिक असल्यामुळे तो परत तुम्हाला रिपीट केलेला आहे। कुठल्याही प्रकारचं पाणी असेल तर त्यामध्येही हा ऑक्सिजन मिसळला जातो आणि हा पाण्यामध्ये शोषल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाजूला होतो आणि ऑक्सिजन मात्र पाण्यात मिसळला जातो। तर हे झालं तुमचं कार्बन चक्र। आता यापुढे आहे दिसतंय तुम्हाला ऑक्सिजन चक्र।
तर ऑक्सिजन चक्रामध्ये वनस्पतींद्वारा काय होते, सगळ्यात पहिले ऑक्सिजनची निर्मिती आपण बघितलंच की वनस्पती ऑक्सिजन बाहेर टाकतात. तर चित्रात तुम्हाला दिसत आहे ह्या वनस्पती काय करताय, ऑक्सिजन वायू बाहेर सोडताय आणि हा सोडलेला ऑक्सिजन वायू प्राणी श्वसनासाठी वापरून घेतात आणि प्राण्यांनी जो सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो वनस्पती आपल्या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी शोषून घेत असतात. असं प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये जी आंतरक्रिया सतत चालू असते ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची, त्यालाच आपण ऑक्सिजन चक्र असं म्हणतो. आता या पुढचा मुद्दा आहे अन्न साखळी. अन्न साखळी ही बघा, गवत, पक्षी, नाकतोडा, अळी, तर हे सर्व गवतावर अवलंबून असणारे, त्यालाच दुसरं नाव आहे खाद्य शृंखला. खाद्य शृंखला म्हणजे काय की अन्नासाठी परस्परांवर एक सरळ रेषेमध्ये बघा सूर्यप्रकाश आहे, सूर्यप्रकाशाच्या मदतीने गवत आपलं अन्न तयार करतं, नाकतोडा आहे, नंतर बेडूक नाकतोड्याला बेडूक खातो, बेडकाला साप खातो आणि सापाला घार खाते. अशा ह्या अन्नसाखळ्या आहेत किंवा त्यालाच अन्न शृंखलाही म्हणतात. आता तुम्ही घरी अभ्यास म्हणून काय तर विविध अन्नसाखळ्या कोणत्या कोणत्या आहेत त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करून ठेवायची आहे की अजून कोणत्या याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या अन्नसाखळ्या तुम्हाला दिसतात, ते 4-5 घटक त्यामध्ये आले पाहिजे. अशा पद्धतीने त्यांची अन्नसाखळींचे चित्र काढा अथवा नावं लिहा. हे तुमचे कृती असणारे किंवा तुमचा तो स्वाभ्यास असेल. इंटरनेटवरूनही तुम्ही त्याचा माहिती मिळवू शकतात. खाद्य शृंखलेचा किंवा अन्न साखळीचा क्रम लक्षात ठेवा आणि चित्र जे आहे ते तुमच्या वहीमध्ये सुबक असे अन्न साखळीचं रेखाटन तुम्ही वहीमध्ये करून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या अन्न साखळी शोधायच्या आहे. तर यापुढील मुद्दा अन्नजाळे. अन्नजाळं म्हणजे एकापेक्षा अनेक अन्न साखळ्या जोडल्या जातात. म्हणजेच एक प्राणी किंवा एका प्राण्यावर अनेक प्राणी भक्षणासाठी अवलंबून असतात, त्यांना अन्नजाळं असं आपण म्हणतो. त्यालाच दुसरं नाव आहे ऊर्जा स्तूप. या ठिकाणी तुम्हाला ऊर्जा म्हटलं तर विविध प्रकारची ऊर्जा असते. त्यात सौर ऊर्जा हा घटक इथे दाखवलेला आहे. त्यामध्ये ऊर्जा स्तूपात त्याचा पाया जो आहे तो प्राथमिक उत्पादक म्हणून म्हणजेच वनस्पती त्या 100% इतका सौर ऊर्जेचा उपयोग करत असतात. त्यानंतर पुढचा प्राथमिक ग्राहक की त्या ऊर्जेवर अवलंबून असणारे जे प्राणी असतील वनस्पतींवर अवलंबून, ते झाले प्राथमिक ग्राहक किंवा उत्पादक असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर पुढचा आहे द्वितीय भक्षक. आपल्या पुस्तकात त्याचं नाव आहे भक्षक म्हणून. द्वितीय भक्षक तो 1% इतकी ऊर्जा घेतो. आणि पुढचा तृतीय भक्षक तो देखील 1% आणि त्याच्या पुढचा सर्वोच्च भक्षक तिथे दिलेला आहे. तर हे सर्व ऊर्जेचे घट दाखवलेले आहे. सौर ऊर्जा आहे, ऊर्जा घट आहे आणि अपघटक आहे. तर हे सर्व ऊर्जा देणारे घटक आहे आणि ते पायापासून तर टोकाकडे जाताना त्यांची ऊर्जा जी आहे त्याचं टक्केवारी जी आहे ती कमी कमी होत जाते. हेच आपल्याला यामधून लक्षात येते. यापूर्वी आपल्या पुस्तकातला ऊर्जेचा मनोरा तुम्ही अभ्यासलाच आहे. तर ऊर्जा ही पायापाशी म्हणजे जो सौर ऊर्जेचा जो स्रोत आहे त्याच्याजवळ जास्त प्रमाणात ती ऊर्जा वापरली जाते. त्याजवळचा प्राथमिक उत्पादक जो असतो, प्राथमिक उत्पादक म्हणजेच वनस्पती, ते सर्वात जास्त ऊर्जेचा ते वापर करत असतात. हे आपल्या लक्षात आलंच असेल. या ठिकाणी आपल्या या पाठाची उजळणी इथेच संपलेली आहे. तुम्ही जे पण प्रश्नांची उत्तरं असतील ती लिहा. सुरक्षित राहा, घरात राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यासही त्याबरोबर आपला चालूच ठेवा. धन्यवाद.